पालकमंत्री आणि 5 वर्षात तुम्ही काय केलं हे विचारतात अजित पवार। या शहरातील जनता खुळी नाही, मंत्री चंद्रकांत पाटलांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना उत्तर। बिनविरोध निवडणुकीविरोधात मनसेची हायकोर्टात याचिका, उमेदवारांना पैसे देऊन आणि दबाव टाकून उमेदवारी मागे घ्यायला लावल्याचा आरोप, चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल जाहीर न करण्याची मागणी। 20 वर्ष मुंबईत भाजप ठाकरेंसोबत सत्तेत होतं तेव्हा अनेक पदं उपभोगली, 25 वर्ष तुम्ही काय केलं या भाजपच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर। नवनीत राणांकडून काल भाजप तर आज युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार, नवनीत राणा नेमक्या कुणाच्या बाजूने, चर्चांना उधाण। नवनीत राणांच्या वक्तव्याची ओवेसींकडून खिल्ली, तुम्ही 4 नाही तर 8 मुलं करा, आम्हाला काय करायचं, ओवेसींचा टोला, तर ओवेसींना पाकिस्तानात फेका, राणांचं प्रत्युत्तर। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, सरनाईकांबद्दल अपशब्द, शिवसेना कार्यकर्ते आक्रमक, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते काशीमीरा पोलीस ठाण्याबाहेर। परळीवरचं प्रेम धनुभाऊला करू द्या, थोडं देऊन टाकलंय त्यांना परळी, आता मला बारामोळीवर प्रेम करू द्या। आता परळीत धनंजय मुंडे सांभाळतात, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्सची पुडी देतील, शिवसेनेच्या तानाजी सावंत यांचा ड्रग्स प्रकरणावरून घणाघात, तर देवीच्या गाभाऱ्यातील तोडफोड प्रकरणावरूनही हल्लाबोल। निवृत्त होतो असं मी म्हटलेलं नाही, निवृत्तीचे संकेत कोणी दिले, राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चेवर नारायण राणेंची मिश्किल प्रतिक्रिया। 2020 मधील दिल्ली दंगल प्रकरणात उमर खाली, शर्जील इमामचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळला, इतर 5 आरोपींना सशर्त जामीन। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर। मुंबईत गेल्या 25 वर्षापासून ठाकरेंची सत्ता आहे, मात्र शिवसेनेत पडलेली फूट, भाजपची वाढलेली ताकद, मुंबईत वाढलेली परप्रांतीयांची संख्या, यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये समीकरणं बदलली आहेत। त्यात ठाकरे बंधू आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये थेटपणे 87 जागांवरती सामना होणार आहे। ब्रँड ठाकरेंसाठी ही आजवरची सगळ्यात मोठी अग्निपरीक्षा मानली जाते। 69 मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे। मुंबईत कुणाची होणार राजकीय सरशी। मुंबई महापालिकेत ठाकरेंची अग्निपरीक्षा। मुंबई महानगरपालिका निवडणुकीला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय, कारण या निवडणुकीत ठाकरे ब्रँडची कसोटी लागणार आहे। ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे। तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले, पुसू इच्छिणारे पुसले गेले। शिवसेनेतली फूट, बदललेली राजकीय समीकरणं आणि मराठी मतदारांवरची पकड या पार्श्वभूमीवर ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचं मोठं आव्हान ठाकरेंच्या समोर असणार आहे। मुंबईतील 227 जागांपैकी 87 जागांवर ठाकरे बंधू आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात थेट सामना रंगणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या रणसंग्रामात शिंदे विरुद्ध ठाकरे 87 जागांवर आमने सामने असतील। शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना 69 जागांवर आमने सामने असेल, तर शिंदेंची शिवसेना आणि मनसे 18 जागांवर आमने सामने असेल। नाही, आमचा ग्राफ चांगलाच राहणार आहे, कारण कितीही देखील त्यांनी लढाई लढली तरी देखील मूलभूत जो शिवसैनिक आणि शिवसेनेचा जो मतदार आहे तो आमच्याबरोबर कायम राहिलेला आहे। आणि मनसे आणि ही सर्व ही ताकद शक्ती मिळाल्यामुळे आम्हाला निश्चितपणे विजय हा आमचा राहणार आहे।
शिंदे आणि ठाकरेंमधील सामना या आधीही लोकसभा आणि विधानसभेत पाहायला मिळाला होता. मात्र त्यावेळी मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेच्या शिवसेनेपेक्षा चांगली कामगिरी केल्याचं दिसून आलं. लोकसभा निवडणुकीत मुंबईत 4 जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना झाला. त्यापैकी 3 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं विजय मिळवला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मुंबईत 10 मतदारसंघात हे दोन्ही पक्ष आमने सामने आले. त्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 7 उमेदवार विजयी झाले, तर शिंदेच्या शिवसेनेचे केवळ 3 उमेदवार विजयी झाले. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. मराठी बहुल भागात दोन्ही शिवसेनेत चुरशीची टक्कर होत असून तिथला सामना मराठी विरुद्ध मराठी असा असणार आहे. 87 वॉर्डामध्ये जिथं ठाकरे बंधू विरुद्ध एकनाथ शिंदे यांचे उमेदवार अशी लढत होती आहे, तिथे 100, 200, 500 मतांवरून मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जवळपास 60 माजी नगरसेवक गेले आहेत आणि यातले बहुसंख्य जवळपास नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले होते 2017 मध्ये. या नगरसेवकांची वैयक्तिक काही मतं असतात, त्यांची पॉकेट्स असतात, त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांनाच होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे. मुंबई नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिली. त्यात आता राज ठाकरेही सोबत आल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेची संघटनात्मक ताकद दुप्पट झाल्याचा दावा केला जातोय. ठाकरे बंधूंकडून प्रचारात मराठी माणूस आणि मराठी अस्मिता या मुद्द्यांवर विशेष भर दिला जातोय. दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या मराठीच्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून हिंदुत्वाचं कार्ड खेळलं जातंय. एकूणच मुंबई महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक सत्तेसाठीची लढाई न राहता ठाकरे विरुद्ध शिंदे, मराठी अस्मिता विरुद्ध हिंदुत्व आणि वारसा विरुद्ध बंडखोरी अशी बहुआयामी ठरणार आहे. शिवाय ज्या मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला त्या मुंबईत शिवसेना खरी कुणाची याचा फैसला होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादीच्या बाबूराव चांदेरेंच्या विरोधामध्ये भाजपाचे गणेश कळमकर यांनी तगडं आव्हान उभं केलंय. नगरसेवक झाल्यास कळमकर काय करणार आहेत, ऐकूयात त्यांच्याकडूनच. खरं तर नागरिक वैतागलेले आहेत की जे मिसिंग लिंक आहेत त्याला लँड ॲक्विजिशनमध्ये आत्ता आपल्याला पैसे कंपल्सरी आणून काही कंपल्सरी ताबे घेऊन रस्ते पूर्ण करावे लागतील, कारण ट्रॅफिकचा प्रश्न गहन आहे. मेट्रो आपल्याला 31 मार्चच्या पूर्वी चालू करावं लागेल. जे मेट्रो स्टेशन पूर्ण आहेत आणि तिथे मेट्रो थांबेल, जे अपूर्ण आहेत तिथे मेट्रो थांबणार नाही, पण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो धावली पाहिजे. त्याच्यामुळे ट्रॅफिक पण आपलं कमी होईल. आता पाण्याच्या प्रश्नात 24/7 हा जो आपला विषय, तर खऱ्या अर्थानं पाणी मिळत नाही आहे. मी मिटिंगला आलो, त्यांचं अजूनही म्हणणे आम्हाला टँकरनी पाणी घ्यावं लागतं. तर याच्यात माननीय देवेंद्रजींनी जो ड्राईव्ह केला आहे की मुळशी डॅम परचेस करायचं आणि त्याच्यातनं PCMC, PMC आणि म्हाळुंगे मान हायटेक सिटी प्लस हिंजवडी IT पार्क शेतकऱ्यांचे प्रश्न, तर याच्यातनं ही मोठी समस्या सोडवली जाणार आहे. सरकार राज्यात आमचंच आहे आणि त्याच्या माध्यमातून एक डायनामिक मुख्यमंत्री राज्याला मिळालेत, जे दूरदृष्टी याची आहे. त्यामुळे तोही प्रश्न आम्ही लवकर मार्गी लावू याचा आम्हाला विश्वास आहे.